आत्ता 15 ऑगस्ट आपण साजरा केला. या सगळ्यामध्ये असं आहे की स्वामी समर्थ म्हणा, साईबाबा म्हणा, गजानन महाराज म्हणा, ह्यांचे अवतार ह्याच वेळेला का झाले होते? जसं आता कृष्णाने सांगितलं होतं की असं असं सगळीकडे जेव्हा पाप वाढेल त्यावेळेला मी स्वतः तिकडे अवतार घेईन. त्यावेळेला मला धर्तीवर यावंच लागतं. शेवटी हे जे तीनही अवतार आहेत, यांनी हे या काळामध्ये जे झाले, तुम्ही अंदाज बघा, हे 1857च्या उठावापासूनच त्यांचे अवतार या धर्तीवरती या महाराष्ट्रामध्ये झाले. त्यांना भेटायला गेलेली माणसं, त्यांना या सगळ्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा यांचे आशीर्वाद त्यांना घ्यावे लागले. 1857चा स्वातंत्र्याचा जो लढा झाला, मंगल पांडेचं ते युद्ध फसलं बघा. झाशीची राणी तात्या टोपे यांच्या वेळेला जे समर झालं होतं ते फसलं होतं. अक्कलकोटला इतक्या हालचाली चालू होत्या संपूर्ण देशभरामध्ये स्वामी समर्थांच्या काळात, साईबाबांच्या काळात, म्हणजे तो समकालीन ते आहेत सगळे, शंकर महाराजांच्या काळात. तर ह्या काळामध्ये इतके समर झाले होते. ह्याच्यामध्ये अशा थोर लोकांचे अवतार झाले आणि हे जे आहेत तिघं किंवा हे अशा प्रकारचे जे अवतार होते ते त्या स्वातंत्र्य लढ्याचे मोठे भागीदार होते. हे स्वतः सुद्धा यामध्ये सामील होते. परंतु माझा अवतार झालेला आहे, मी एक साधारण आहे, कोण फकीर वेशात आहे, कोणी संन्याशाच्या वेशात आहे आणि मी आपला घोट्या खेळतो, असं स्वामी समर्थ असं दाखवायचे. आणि त्यांच्यावरती म्हणजे इंग्रजांना स्वामी समर्थांवरती 100% खात्री होती. इंग्रजांना स्वामी समर्थांबद्दल 100% खात्री होती की हा स्वातंत्र्य लढ्यामध्ये काही ना काहीतरी करतोय. यांच्या हालचालीवरनं येत होतं, परंतु स्वामी समर्थ असं दाखवायचे की मी काय करतो, मी आपला इकडे तिकडे फिरतो, गोट्या फिरतो, काहीतरी आपले हातवारे करतो. अशा प्रकारे हे अवधूत वृत्तीचे होते आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांना स्वामी समर्थांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्ही गुरुमंदिर तुम्ही जर बघाल बाळप्पा महाराजांचं, त्याच्या शेजारी गुरुमंदिराला लागूनच पट्टाभिषिक्त राम मंदिर आहे. पट्टाभिषिक्त राम मंदिर, ज्याच्यामध्ये रामाने सीतेला मांडीवरती घेतलेल्या अशी ती मूर्ती आहे. तिकडे तुम्ही आजही जाल तर स्वामी समर्थांचे पाय तर तिकडे उमटलेले आहेत, परंतु त्याच्या शेजारी जे रामाचं मंदिर आहे, त्याच गुरुमंदिराला लागून जे रामाचं पट्टाभिषिक्त राम मंदिर जिकडे आहे, त्या प्रांगणामध्ये तिकडे रात्री अपरात्री स्वातंत्र्य लढ्याच्या वेगवेगळ्या चिठ्ठ्या वगैरे एकमेकांना पोहोचवणं, काही अशा गुप्त हालचाली वगैरे तिकडे सगळ्या अशा चालू होत्या. आणि याची सगळी खबरबाज स्वामी समर्थांना होती आहे. आणि ते असं दाखवायचं, त्यांच्यावरती समन्स बजावलं होतं, त्यांच्यावर अटक वॉरंट निघाला होता. अशा खूप गोष्टी आहेत की स्वामी समर्थांना हे सगळं माहिती होतं. स्वामी समर्थांना हेही माहिती होतं की साधारण 90 वर्षां म्हणजे वासुदेव बळवंत फडके जेव्हा भेटायला गेले होते तेव्हा 90 वर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे, त्याच्या आधी मिळणार नाही, हे स्पष्टपणे त्यांनी भाकीत केलेलं होतं. आणि किती कत्तली होत होत्या, काय होत होत्या, सगळे रक्ताचे पाठ वाहत होते. ते काही इंग्रजांकडनं छळ होत होता. तिकडे जो डाकखाना आहे, म्हणजे ॲक्च्युअली स्पीकिंग त्या काळामध्ये जे इंग्रज वगैरे होते हे फक्त नामधारी होते. ह्यांच्यावरचे जे अधिकारी होते ते दुसरीकडे बघून ऑपरेट करत होते. ते शिर्डीला, अक्कलकोटला, शेगावला, विदर्भात, मुंबईमध्ये जे कोणी होते ते सगळे व्हाईसरॉय वगैरे जे होते मेन ते दुसरीकडे होते आणि हे तिकडे फिरायचे ते सगळे नामधारी होते. म्हणजे इव्हन मी तुम्हाला एक मध्ये उल्लेखही करून दिला होता, त्या जुन्या डाकखान्याजवळ तो एक इंग्रज अधिकारी जो फिरत होता वगैरे, त्याची पण गोष्ट होती. तिकडे स्वामी समर्थांना चिकार इंग्रज अधिकारी भेटून गेलेले आहेत. त्यांच्या कृपेने कितीतरी इंग्रज अधिकाऱ्यांवरती पण त्यांनी दया केली. त्यांचं भोक्तृत्व संपल्यावर त्याच्यात त्यांचे भोगही स्वामी समर्थांनी उतरवलेले आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या कार्यासाठी का होईना, या स्वातंत्र्य लढ्याच्या कार्यासाठी का होईना, कृष्णाच्या रूपानेच या सगळ्या अवतारांनी आपलं कार्य पुढे नेलेलं आहे. अशा पद्धतीने म्हणजे कितीतरी लेवलला तुमच्या साधू संतांना आम्ही किती टॉर्चर करतो, त्यांना कसं अटक करतो, त्यांना कसे छळतो आणि मग ते रुबाबात सांगायचं, अशा प्रकारची मानसिकता असणारे म्हणजे ते इंग्रजच होते. त्यामुळे ह्याच्यामध्ये नुसत्या या साधू संतांच्या आलपेष्टा या आत्ताच झालेल्या नाही आहेत. आणि त्याच्यात आपण आणखीन भारतामध्ये राहून आपण भारताच्या शिजवलेलं उगवलेलं शेतकऱ्याच्या कष्टाचं अन्न खाऊन आपण त्यांनाच शिव्या देतो. त्याच्यात तुम्ही कुठच्या आंदोलनात उतरतात, त्याच्यात तुम्ही आणखीन सैनिकांनाही तुम्ही शिव्या देताय. तर हे आपली प्रगती होते का काय होते? कारण मग ते इंग्रज आणि आपल्या वागण्यात मग फरक नाही राहिला. वासुदेव बळवंत फडके जेव्हा स्वामी समर्थांकडे आले तेव्हा त्यांना माहिती होतं की किती वर्षांनी मिळणारे स्वातंत्र्य वगैरे, तो भाग आलाच. पण त्याच्यानंतर सुद्धा स्वामी समर्थ
काही गोष्टी त्यांना कळत होत्या, ते सर्वज्ञ होते. तिकडे जेव्हा 1856 सालच्या दरम्यान स्वामी समर्थ अक्कलकोटला आले होते, तेव्हा स्वामी त्या जुन्या राजवाड्याच्या वरती जी दुसऱ्या बुरुजाच्या जवळ जी लक्ष्मी तोफ होती, त्याच्यामध्ये कितीतरी तास त्या तोफेच्या तोंडी आपला चेहरा असा त्याच्यामध्ये ठेवून ते तासनतास वरती त्या ठिकाणी काहीतरी बघायचे त्याच्या आतमध्ये. कितीतरी लोकांनी तिकडे बघितलं, पण अजूनही म्हणजे त्याचा उल्लेख नाही किंवा त्यांनी त्यांनी सांगितलं नाही की ते काय बघत होते वगैरे. पण जर असतो ना, तर कोणीतरी किंवा मी प्रयत्न केला असता की बरेच 4 शिव्या मला खायला लागल्या असत्या. पण मी, स्वामी तुम्ही काय करताय हे? तुम्ही काय बघताय? काय कळतंय? काय आम्हालाही सांगा, हे मी नक्की बोललो असतो. लक्ष्मण, हरिश्चंद्र, अजिंक्य म्हणजे भाऊचा धक्का. आता तुम्ही जे बघता ना, भाऊचा धक्काच्या बस वगैरे तुम्ही जाता, तुम्ही रत्नागिरीला, अलिबागला वगैरे जिकडून त्या बोटी सुटतात. अक्कलकोटला जाण्याच्या पूर्वी 22 वर्ष वास्तव्य स्वामींचं मुंबईमध्ये होतं, तेव्हा ते भाऊंना भेटले होते. तेव्हा सुद्धा स्वामी समर्थांच्या आज्ञेनेच तो भाऊचा धक्का बनलेला आहे. याच्यातही एका मराठी माणसावरती इंग्रजांनी खूप चांगला विश्वास ठेवला होता आणि हे वाक्य त्यांच्याकडूनच, कारण त्यावेळेला एक प्रसंग घडला होता बघा. जेव्हा स्वामी समर्थांना भेटायला वासुदेव बळवंत फडके गेले होते, तेव्हा एक प्रसंग घडला होता. तोही मी तुम्हाला एकदा डिटेलमध्ये सांगीन, आता वेळेअभावी नाही सांगू शकत आहे. आणि एक घटना जी घडली होती, तो भाऊचा धक्का जो बनला, तो त्यांच्या सामर्थ्याने, त्यांच्याच पैसा दडका पूर्ण त्यांनी कारणी लावला आणि तो बनवला. त्यामुळे कॅप्टन रसेल हे त्याचं नाव, आणि तो त्यांच्या बोलण्याला वगैरे, भाऊंच्या बोलण्याला फार प्रभावित झाला होता आणि त्यांनी सगळं ते सोपवलं होतं आणि त्यांच्यावर सोपवून तो निघून गेला. 1836 ते 1840 या 4 वर्षात तो धक्का बांधून झाला. नाहीतर पूर्वी त्या पाण्यातनं, माणूस उंचीच्या पाण्यातनं माणसांना जायला लागायचं आणि त्या बोटी पार करायला लागायच्या किंवा त्या बोटीतनं उतरून, तेवढ्या पाण्यातनं उतरून मग तिकडे जायला धक्का नव्हता. विशेष अधिकाऱ्यांसाठी वगैरे होतं, सामान्य माणसाची ती सोय नव्हती. ती स्वामींच्या सांगण्यातनं ती करण्यात आली. इतकं मोठं कार्य मराठी माणसाच्याकडनं स्वामींनी, म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य लढ्यामध्ये ह्याच्यात स्वामींचा प्रचंड हात आहे, साईबाबांचा प्रचंड हात आहे. गजानन महाराजांचा मोठा एक वाटा आहे हे. आणि म्हणून स्वामी समर्थ साईबाबा गजानन महाराज अक्कलकोटला एका ठिकाणी भेटले होते. तोही मी जागा ती बघून आलेलो आहे. त्यामुळे तुम्ही तिकडे गेल्यावरती ती जागा बघा. अक्कलकोटला गेलो की मी ती जागा तुम्हाला दाखवीनही. अतिशय छान आणि पवित्र जागा आहे ती. मलाही तिकडे खूप बरं वाटतं त्या जागेत गेल्यावरती. तर गजानन महाराजांच्या सभेमध्ये गजानन महाराज उपस्थित झाले होते लोकमान्य टिळकांच्या सभेमध्ये. लोकमान्य टिळक हे होते म्हणून आपण काहीतरी जगू शकलो आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याची आशा निर्माण झाली. अन्यथा सोपं नव्हतं हे स्वातंत्र्य मिळणं. स्वातंत्र्य मिळण्यासाठी लोकमान्य टिळकांचा फार मोठा हात होता, कारण त्यांचे गीता रहस्य जे लिहिलं गेलं, जर ते श्रीकृष्णाचे महाभारतातले विचार हे त्यांच्यावरती बिंबवले गेले होते, म्हणून एवढं मोठं समर, एवढं मोठं स्वातंत्र्य युद्ध आपण जिंकू शकलो. त्यामुळे लोकमान्य टिळकांचे जेवढे आभार किंवा ऋण मानावे, आपण ऋणीवर राहावं तेवढं कमीच आहे ते. आणि इतके भाग्यशाली ते होते की ते लोकमान्य टिळक हे स्वामी समर्थांबद्दल त्यांनी ऐकलं होतं, ते त्यांनाही भेटले. ते गजानन महाराजांच्या म्हणजे लोकमान्य टिळकांच्या सभेत गजानन महाराज उपस्थित राहिले होते. गजानन महाराजांशी ते जास्त अटॅच होते, ते त्यांनाही भेटले आणि शिवाय ते साईबाबांना सुद्धा भेटले. या तिघांनीही लोकमान्य टिळकांना खूप सपोर्ट केलेला आहे, त्यांना खूप मार्गदर्शन केलेलं आहे. एक लोकमान्य टिळकांची आणि साईबाबांची भेट होण्याचा एक प्रसंग खापर्डे डायरीमध्ये आहे. लोकमान्य टिळकांचा उजवा हात म्हणजे गणेश श्रीकृष्ण खापर्डे, म्हणजेच दादासाहेब खापर्डे, जे अमरावतीला राहायचे आणि ते लंडन, इंग्लंड वगैरे सगळीकडे फिरायचे. स्वातंत्र्य संग्रामात सगळीकडे उजवा हात म्हणून लोकमान्य टिळकांच्या बरोबर कायम उभे राहिलेले आहेत. त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांच्या सभेमध्ये वंदे मातरम गायला काडगावकर म्हणजे सुंदराबाई, स्वामी समर्थांच्या बरोबर असलेल्या सुंदराबाई काडगावकर, त्यांचं आडनाव काडगावकर होतं. त्या सुंदराबाईंच्या बरोबर जो नातू आला होता त्यांचं नाव श्रीनिवास काडगावकर. हे लोकमान्य टिळकांच्या प्रत्येक सभेमध्ये वंदे मातरम म्हणायचे. त्यांनाही त्या पादुका वगैरे कशा त्यांच्याकडे आहेत वगैरे ह्याच्या पण खूप गोष्टी घडल्या होत्या. त्याही खूप आहेत. मी एक गोष्ट सांगितलं तरच तुम्हाला ते कळेल, त्या कुठेतरी कनेक्टेड आहेत. पण स्वामी समर्थ साईबाबा आणि शेगावचे गजानन महाराज हे दत्तावतार जे या काळात झाले, आणि सगळ्यात मोठं चॅलेंज होतं साईबाबांच्या समोर की डिवाइड अँड रूलमध्ये साईबाबांनी
जे हिंदू आणि मुसलमानांना एकत्र ठेवायचा जो प्रयत्न केला, तो जर केला नसता तर ते तर अशक्यच होतं स्वातंत्र्य मिळणं, कारण त्याचाच फायदा ते घेत होते इंग्रज. त्यामुळे तो अवतार झाला. आणि एवढं लक्षात ठेवा, नुसतं सबका मालिक एक आणि नुसतं त्यांनी साईबाबांनी एवढंच केलेलं नाहीये. तुम्ही यांची चरित्र वाचाल तर तुमच्या किती माणूस तो हृदय दगड त्याचा असू दे, पण त्याच्या डोळ्यातनं ते पाणी पाझरणं किंवा ते जे त्यांचे चमत्कार आहेत ते एक संस्काररूपी चमत्कार होते. त्या लीला संस्काररूपी होत्या. नुसतंच त्यांनी सबका मालिक एक असं केलेलं नाही. त्यांच्यावरती किंवा त्यांचे फोटो किंवा त्या मूर्ती बनल्या त्याच्या ज्या काही एक विशिष्ट पोज त्यांनी जे घेतलेली आहे, कठड्यावर बसलेला फोटो, दगडावर बसलेला साईबाबांचा फोटो, त्याच पूजनीय आहेत आणि ते त्याच्यामागे काहीतरी अर्थ आहे. कोणत्याही पोजमधले फोटो तुम्ही साईबाबांचे जे काही ठराविक पोजमधले फोटो आहेत तेच तुम्ही पूजू शकता. त्याच मटेरियलचं किंवा त्याच पद्धतीच्या फोटो, आणि त्यांनी मुद्दामून त्या पद्धतीच्या पोजेस दिल्या. त्याच्यामध्ये त्यांचे काहीतरी संस्कार आहेत, त्यांची अनुमती आहे. वाटेल त्या पोजमधले फोटो तुम्ही त्याचे पूजा संस्कार करू शकत नाहीत. वाटेल त्या मूर्ती पोजमधल्या त्याचे तुम्ही पूजा संस्कार करू शकत नाहीत. त्यामुळे आपल्या शास्त्रीय धर्मांप्रमाणे काही धातूच्या बनलेल्या मूर्तीच आपण पूजतो. त्याच्यावरच ते मंत्रसंस्कार होतात. त्याच्या त्या विशिष्ट पद्धतीचे पोज घेतलेले, त्या आकार घेतलेल्या त्या मूर्तीच पूजल्या जातात. त्यामुळे ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आता मी जास्त लांबवत नाही. स्वातंत्र्याच्या बद्दलही जे चमत्कार झाले, ज्याच्यामध्ये त्यांचा जेवढा सहभाग होता, त्याच्याही एक एक गोष्टी मी तुम्हाला नक्की उलगडवून सांगेन. आता मी एक एक गोष्टी तुम्हाला फक्त हिंट्स दिलेल्या आहेत की ते कुठे भेटले होते. अक्कलकोटला तुम्हाला पट्टाभिषिक्त राम मंदिरात काय घटना चालायच्या, पुण्यात काय घटना चालत असतील, शिर्डीला घटना काय झाल्या होत्या, शिर्डीला साईबाबांना भेटायला लोकमान्य टिळक आले होते तेव्हा काय घडलं होतं, हेही तुम्हाला मी सांगेन. प्रसिद्ध गोष्ट आहे ती सुद्धा. गजानन महाराजांना भेटायला लोकमान्य गेले होते तेव्हा काय घडलं होतं, वासुदेव बळवंत फडके घेतले तेव्हा काय घडलं होतं. वासुदेव बळवंत फडके गेले, लोकांनी बरंच काही बोलले की वासुदेव बळवंत फडकेंना अक्कलकोटच्या महाराजांनी अजून सहकार्य केलं असतं तर आपल्याला लवकर स्वातंत्र्य मिळालं असतं. पण तसं नाहीये. त्या बाबतीत स्वामींनी 3 वेळा सांगितलं की अभि वखत नाही, अभि वखत नाही, अभि अवखत नाही असं म्हणून त्यांनी तरटीच्या झाडावरती त्यांनी आणलेली काडतुसं, बंदुका त्या सगळ्या वरती फेकून दिल्या, कारण ती वेळ स्वामींना माहिती होती. तर हे सगळं तुम्हाला डिटेल मी हळूहळू सांगणारच आहे. या घटना तुम्ही आवड असेल तर तुम्ही नक्की ॲब्झॉर्ब करा आणि त्या वापरा तुमच्या आयुष्यामध्ये. त्याचं स्मरण तुमच्या जर का राहिलं तर तुम्ही कितीतरी बेडे पार करू शकता, कितीतरी तुमच्या आयुष्यातल्या नद्या, संकट पार करू शकता. पण त्यांचं जे मानसिक बळ ना ते आपल्याकडे पाहिजे. तेच मानसिक बळ तुमच्याकडे नाही, तुम्ही ते वाचत नाही. ॲक्च्युली हे सगळं चरित्रांमध्ये आहे. आणि तुम्ही इतर माहिती काढाल, इतर भक्तांच्याकडे जाल, तिकडे जाऊन थोडा वेळ काढाल, तिकडे काही घटना विचारायला जाल तर ती लोक तुम्हाला सांगतात की हे असं असं होतं, लोकमान्य टिळक आले होते तेव्हा अमुक अमुक होतं, त्यांना साईबाबांनी हा गणपती दिला होता किंवा अमुक या पादुका दिल्या होत्या, किंवा तुम्ही त्यांच्या पूर्वजांकडे जाल तर ह्या त्यांनी दिलेल्या पादुका त्यांना ह्या ट्रंकेत मिळाल्या होत्या, अमुक तमुक वगैरे तुम्हाला सगळी माहिती मिळेल. पण तुम्ही याच्यात तुमची गोडी असली पाहिजे, तुम्हाला ते लक्षात राहिलं पाहिजे. स्वातंत्र्याच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच बलिदान दिलेलं आहे लोकांनी. कितीतरी जणांनी, कितीतरी सैनिकांनी बलिदान दिलेले, आपल्या आईबापांनी आपले स्वतःचे पुत्र या भूमीला दिलेले आहेत. आणि हे सांगूनही तुम्हाला त्यांचं स्मरण जर होत नसेल आणि तुम्हाला त्यांना अगदी ते तुम्ही बोलणार की नाही, मी माझा व्हिडिओ चालण्यासाठी मी काही त्याच्या विरुद्ध बोलीन, आणि मग तुम्ही त्याचे शाप मिळवताय, वरदान मिळवताय की तुम्ही काय जगताय, तर तुम्ही कोण आहात हे आपलं आपण ठरवावं. नुसतं आपलं जय भारत वगैरे बोलून असं काही होत नाही. तुम्हाला त्या नागरिकत्व जे तुम्हाला मिळालंय तसं सुटेबल तुम्ही वागणं, तुमचा देश याला तुम्ही जपणं, त्याचा मान सन्मान जपणं, हेच तुमचं भूमिपुत्र, म्हणजे हीच तुमची आई आणि ही तुमची लेकरं असतात. त्यामुळे निदान आता तरी पुढे तुम्ही सिरियस व्हा. आता तरी पुढे तुम्ही, आपल्या हातनं अशा चुका होणार नाही, आणि अशी चूक व्हायला लागली तर आपण कोणाची चरित्र वाचावी आणि कोणाचं ते आपण अवमान न करता ते अंगीकारावं, त्याच्यातलं काय चांगलं घ्यावं.
त्यांनी वाईटातनं कसं चांगलं घेतलं तसं आपण जर घेतलं तर आपण त्यांच्यासारखे गुण घेऊन चांगले बनण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यांच्यासारखे नाही झालो तरी तेवढं तरी करणं आपल्या हातात असतं. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा तर कायम पाठीशी आहेत तुमच्या. आणि श्री स्वामी समर्थ. जय हिंद.